नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सकाळच्या नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कधीकधी आपण कंटाळतो, तर पोह्यापासूनच बनणारा हा नाश्त्याचा एक वेगळा प्रकार. तर ही आंबोळी किंवा डोसा एकदम मऊ लुसलुशीत असं झालेला आहे आणि बनवल्याच नाही तर दिवसभर तो असाच मऊ लुसलुशीत राहतो. तसंच अगदी आयत्या वेळी आपण हा 15 ते 20 मिनटामध्ये तयार करू शकतो. तर आज आपण बनवतोय पोह्यांपासून अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसा. याला तुम्ही आंबोळीसुद्धा म्हणू शकता. अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो. तसंच बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी तुम्ही अगदी डोळे झाकून हा डोसा बनवू शकता. चला तर मग डोसा बनवायला सुरुवात करू. पोह्याचा डोसा किंवा आंबोळी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत. आता हे पोहे मी 1 ते 2 वेळा धुवून घेणार आहे. सारख्याच वाटीने आपण इथे 1 वाटी रवा घ्यायचा. तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. आता या रव्यामध्येच आपण धुवून घेतलेले पोहे घालूयात. यामध्येच आता अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी दही घालते. दही अर्धी वाटीपेक्षा जास्त घालू नका. थोडंसं कमी झालं तरी देखील चालेल, पण जास्त झालं तर डोसा उलटताना तुटू शकतो. दही हे थोडंसं आंबटच यामध्ये वापरा, कारण तरच या डोस्याला किंवा आंबोळीला आंबूस अशी चव येईल. तर आता पोहे आणि रवा दह्यामध्ये असंच कोरडं मिक्स करून घेऊ. आता ज्या वाटीने आपण रवा आणि पोहे मोजले त्याच वाटीने 1 वाटी इतकं पाणी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे बॅटर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी पाण्यामध्ये बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यावर आता झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी आपण याला बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे ते रवा चांगला भिजला जातो. रवा आणि पोहे भिजत घालून आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. तर हे बघा, हे मिश्रण आता घट्टसर दिसू लागलं आहे. रवा यातला चांगला भिजला गेला आहे, म्हणजेच रव्याने दह्यातलं सगळं मॉइश्चर शोषून घेतलं आहे. तर आता याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं. 2 बॅचेसमध्ये आपण हे मिश्रण वाटून घ्यायचं. तर आता मिक्सरला हे बॅटर लावून घेण्याआधी मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते. ज्या वाटीने आपण रवा आणि पोहे मोजले त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता हे 2 बॅचेसमध्ये मिक्सरमधून फिरून घ्यायचं. याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आपलं नेहमीचं डाळ तांदळाचं मिश्रण कसं आपण अगदी बारीक वाटून घेतो त्या पद्धतीने. तर हे बघा, अगदी मऊसूत वाटून घेतलं. आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि उरलेलं मिश्रणसुद्धा असंच एकदम बारीक वाटून घेऊ. तर इथे मी दुसऱ्या बॅचचंसुद्धा मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करण्याची गरज नाही, इतकी कन्सिस्टन्सी ही अगदी योग्य आहे. मिश्रण वाटताना लक्षात ठेवा, खूप जास्त पाणी घालू नका. जास्त पाणी झालं तर डोसे चांगले येणार नाहीत. तर इथे नेहमीच्या डाळ तांदळाच्या बॅटरप्रमाणेच आपलं हे बॅटर आता बनवून तयार झालं आहे. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालूयात. मीठ घातल्यानंतर बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आता यामध्ये घालायचा पाव चमचा इनो. तर इनोऐवजी तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता. खाण्याचा सोडा पाव चमच्याहून थोडासा कमीच घालायचा. आता इनोच्या वर थोडंसं पाणी घालायचं 1 चमचाभर आणि त्यानंतर इनो बॅटरमध्ये मिसळून घ्यायचा. लक्षात असू द्या, इनो किंवा सोडा हे डोसा बनवण्याच्या जस्ट आधी घालायचेत. इनो सोडा घालून बराच वेळ बॅटर असंच ठेवून द्यायचं नाही, लगेचच डोसे काढायला घ्यायचे. तर आता बॅटर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आपण डोसे बनवायला घेऊ. त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. आता कांद्याच्या मदतीने अशा प्रकारे मी तेल लावून घेते तव्याला. अशा प्रकारे कांद्याच्या मदतीने तेल लावल्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो डोस्यांना. कांद्याने तेल लावण्याची ही पारंपरिक पद्धत झाली. तर आता तवा गरम झाला आहे, आपण यावर डोशाचं बॅटर घालून घेऊ. तर इथे मी साधारण 1.5 पळी बॅटर तव्यावर घातलं. बॅटर हलकंसं पसरून घ्यायचं, जास्त पसरवत बसायचं नाही. आपल्याला स्पॉन्जी लुसलुशीत अशी आंबोळी बनवायची आहे. आता गॅसची फ्लेम लोच ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि 1.5 ते 2 मिनटं आपण याला असंच ठेवून द्यायचं. 1.5 ते 2 मिनटानंतर आपण झाकण उघडूयात. डोस्याची वरची बाजू सुकली गेली आहे. आता तो आपण परतून घेऊ. तर हे बघा, खालची बाजू किती सुंदर रंगावर शेकली गेली आहे. आता याची दुसरी बाजूसुद्धा मोठ्या फ्लेमवर अर्धा ते पाऊण मिनिट शेकून घ्यायची. तर एक अर्धा ते पाऊण मिनिट दुसरी बाजूसुद्धा शेकून घेतल्यानंतर पहा, इथे डोसा मस्त असा बनवून तयार आहे. छान अशी जाळी पडली आहे
अगदी मऊ लुसलुशीत असा झाला आहे. तर इथे आपला एकदम मऊ लुसलुशीत पोहे आणि रव्याचा डोसा बनून तयार झाला. याच पद्धतीने इतरही डोसे काढून घ्यायचे. कधी पोह्याचा तोच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. हे डोसे दिवसभर अगदी मऊ लुसलुशीत राहतात. तर इथे आपले पोह्याचे मऊ लुसलुशीत असे डोसे बनवून तयार झालेत. घाई गडबडीच्या वेळी किंवा रोज रोज तोच नाश्त्याचा प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीचे अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे होणारे पोहा आणि रव्याचे डोसे तुम्ही जरूर ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.